राम राम पाहुणं. नमस्कार. गदाई भाऊ, आपल्या जिल्ह्यात साक्षरता अभियान सुरू होईलय. हा, झाडून पुसून साऱ्या बाया माणसासनी, अडाणी बाया माणसासनी साक्षर करायचं ठरलेलं आहे. म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही ना, अशा सगळ्याची नावं शाळेत टाकायची आहे. हा. आणि तुम्ही बी शाळेत दाखल व्हावं हे सांगायला आम्ही इथं आलो आहे. हा. समजला? का हो गुरुजी, आता समजा आम्ही जर शिकलो तर आम्हाला काय भेटणार आहे? आम्हाला काय नोकऱ्या भेटणार आहेत? अरे काय वेडबीड लागले का तुम्हाला? बरोबर आहे, बरोबर जेव्हा आहे. शिकायचं वय होतं तेव्हा कोणी आम्हाला हात धरून शाळेत बसवलं नाही. आता काय राहिलं? आता आमचं काय शिकून फायदा? आजवर आमचं काय अडलं? आता आम्हाला काय पोरं समजले काय? नमस्कार. नाही बाई, आमच्याकडे देवीचा रोगी कुणी नाही. तुम्ही जावा बघू, जावा. अहो नाही, आम्ही शाळेतल्या शिक्षिका आहोत. आम्ही फक्त एवढंच विचारायला आलोय की तुम्ही साक्षर का निरक्षर? नाही बाई, मी तर भास्कर. आ? बोल माधव. पहारीचे घाव घालून घालून पर पेकाट मोराय होतय गुरुजी. सांच्याला 4 घास पोटात ढकलतोय आणि रातच्याला पडतोय माड्यावानी. अरे पण आणि रातच्या शाळेला यायला वेळ आहे वय आम्हा गरीबासनी. कबे नामदेव भाऊ, मी ऐकलं ते खरं आहे का? काय ते? अबे सयाच्या तू म्हणे 10वी पास आहेस? हो. काऊन मै काय चुकी झाली का? अबे चुकी नाही, अभिनंदन. आजपासून तू स्वयंसेवक झालास. स्वयंसेवक म्हणजे स्वतःची सेवा स्वतःच करायची असंच ना? अबे नव्हे, तुले बैजवार समजावून सांगतो ना. अजान बालका, स्वयंस्फूर्तीने निरक्षरायले साक्षर करायचं. असं? पण त्याचे किती भेटतील? अबे मानधन न घेता हे कार्य करायचं. आता धनच नाही घेतलं तर मान कसला आला? अबे तसं नाही बे, प्रत्येक गोष्ट धनानी होती का? राष्ट्राचं कार्य आहे बाबा. चल गावातल्या काही निरक्षरायले शोधू, मग तुला योजना समजावून सांगतो. हे भाऊसाहेब, हिशोबाचं म्हणाल तर त्यात तुम्ही बी आणि तुमचं मास्टर लोक बी आलं ना तर या पट्ट्याचं कोणी हात धरू शकणार नाही. असं? अहो, तुमचं ते गणिताचं मशीन नाही का आलं? हा, कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर. हा तेच. त्याचं बटन दाबेस तोपर्यंत या पट्ट्यानं तोंडी उत्तर नाही दिलं तर माये बाप 2. आप्पासाहेब चव्हाण. बापाचं नाव काय? सध्या एकाच बापाचं सांगा. बाई, ज्या ज्या ठिकाणी सईच्या जागी अंगठा आहे ना ती समधी नावं भराभर उतरून घ्या. बर. सीताबाई गणपतराव चव्हाण. भीमराव भिकाजी चोबे. मला तर कॉपी केल्यासारखं वाटून राहिलंय. सही 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 अंगठा. तुम्हाला खरं सांगू बाई, हा. अंगठा दिसला ना की गादीतली ढेकणं शोधताना जसा आनंद होतो ना तसा आनंद होऊन राहिलाय मला. गुरुजी, आमच्या पुऱ्या बौद्धवाड्यात मीच एक बाई चौथी शिकेल हाय. शेवंताबाई, हा. तुम्ही आमच्यासाठी स्वयंसेविका म्हणून काम करायचं. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना त्यांना फक्त शिकवायचं. बाप्पा, तुम्ही तर मला संदेश देऊ राहिले. अवलई दिवसापासून माझ्या मनात होतं की ह्या आमच्या अडाणी बायाईले थोडंफार लिहावा